नमस्कार. भारत सरकारकडून एक जबरदस्त संधी आलेली आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच BPCL एक खूप मोठी भरती मोहीम राबवत आहे. चला तर मग याबद्दल सगळी माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया. हो, अगदी बरोबर पाहिलंय. ही संधी आहे तब्बल 250 कायमस्वरूपी पदांसाठी. जे कोणी सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही खरंच एक खूप मोठी आणि महत्त्वाची संधी आहे, हे नक्की. आणि ही फक्त एक साधीसुधी नोकरी नाहीये. ही थेट भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाअंतर्गत काम करण्याची एक प्रतिष्ठित संधी आहे. याचा अर्थ काय? तर नोकरीमध्ये स्थिरता आहे आणि भविष्यही उज्ज्वल आहे. ठीक आहे, तर आपण पुढे काय काय पाहणार आहोत त्यावर एक पटकन नजर टाकूया. म्हणजे अर्ज करण्याआधी सगळ्या गोष्टी एकदम स्पष्ट होतील. चला तर मग सगळ्यात आधी बघूया की नेमकी कोणती पदे आहेत आणि त्यासाठी किती जागा आहेत. इथे पाहिलं तर लक्षात येईल की ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंगसाठी तर तब्बल 175 जागा आहेत. पण एवढंच नाही तर अकाउंट्स, वेसाईड अम्युनिटीज, क्वालिटी अश्युरन्स, सेक्रेटरी अशा अनेक पदांसाठीही चांगल्या संधी आहेत. म्हणजे एकूण 250 पदांची ही एक मोठी भरती आहे. ठीक आहे, पदं तर कळली. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे या पदांसाठी अर्ज कोण करू शकतं? चला, पात्रता आणि वयोमर्यादा काय आहे ते पाहूया. तर बघा, प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. जसं की इंजिनिअरिंग पदासाठी संबंधित विषयातला डिप्लोमा लागेल, तर अकाउंट्स पदासाठी कुठलीही पदवी चालेल, पण सोबत CA किंवा CMA इंटर असणं गरजेचं आहे. आणि एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, ह्या सगळ्या पदांसाठी कामाचा अनुभव सुद्धा मागितला आहे. त्यामुळे अधिकृत जाहिरात नीट वाचणं फार गरजेचं आहे. आता वयाबद्दल बोलायचं झाल्यास साधारणपणे वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे आहे. पण इथे एक गोष्ट आहे, काही पदांसाठी ती 32 वर्षे आहे तर काहींसाठी 35. म्हणून ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्याची नेमकी वयोमर्यादा एकदा जाहिरातीत नक्की तपासा. आणि हो, सरकारी नोकरी आहे म्हटल्यावर नियमांनुसार राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांना वयामध्ये सूट मिळणारच आहे. त्याची सगळी सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीत मिळून जाईल. चला, आता त्या मुद्द्यावर येऊया जो आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो, तो म्हणजे पगार. आणि इथे पगार खरंच खूपच आकर्षक आहे. आता बघा, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आणि सेक्रेटरी पदांसाठी पे स्केल आहे 30,000 ते 1,20,000 रुपये आणि असोसिएट एक्झिक्युटिव्हसाठी तर चक्क 1,40,000पर्यंत मासिक पगार मिळू शकतो. म्हणजेच वर्षाचं पॅकेज जर बघितलं तर ते साधारणपणे 12 लाखांपासून ते 17 लाखांपर्यंत जातो. विचार करा, इतकं चांगलं पॅकेज, कायमस्वरूपी नोकरी आणि भारतभर कुठेही काम करण्याची संधी, हे एक जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे, सगळं तर छान आहे, पण मग अर्ज कसा करायचा आणि कधीपर्यंत करायचा? चला ते बघूया. तर बघा, अर्ज करायला सुरुवात झाली आहे 18 एप्रिल 2026 पासून आणि शेवटची तारीख आहे 17 मे 2026. ही तारीख व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण वेळेत अर्ज करणं खूप महत्त्वाचं आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि अगदी सोपी आहे. सगळ्यात आधी वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं. मग लॉग इन करून आपली सगळी माहिती भरायची. आवश्यक कागदपत्र, फोटो, सही अपलोड करायची आणि शेवटी फी भरून अर्ज सबमिट करायचा. बस, इतकं सोपं आहे. बरं, अर्ज तर केला, पण मग निवड कशी होणार आणि त्यासाठी फी किती आहे? चला, तेही पटकन जाणून घेऊया. निवड प्रक्रियेचे 3 मुख्य टप्पे आहेत. सगळ्यात आधी एक ऑनलाईन परीक्षा होईल. त्यात जे निवडले जातील त्यांची ग्रुप डिस्कशन म्हणजेच गटचर्चा होईल. आणि शेवटचा टप्पा असेल वैयक्तिक मुलाखत. हे 3ही टप्पे जे यशस्वीपणे पार करतील त्यांनाही नोकरी मिळणार आहे. आता अर्ज शुल्काचं बघूया. तर जनरल आणि OBC उमेदवारांसाठी 480 रुपये फी आहे. पण इथे एक चांगली गोष्ट आहे, SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांना कोणतीही फी नाहीये. त्यांच्यासाठी अर्ज करणं पूर्णपणे मोफत आहे. चला, आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. ही सगळी अधिकृत माहिती आणि अर्ज करण्याची लिंक कुठे मिळेल? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात वाचणं खूप महत्त्वाचं असतं. आणि ती तुम्हाला मिळेल BPCLच्या अधिकृत वेबसाईटवर. तिथे सगळी माहिती व्यवस्थित दिलेली असते. आणि अर्ज करण्यासाठी सुद्धा तिथेच जायचं आहे. भारत पेट्रोलियमच्या अधिकृत वेबसाईटवर करिअर नावाचा एक विभाग आहे, तिथेच अर्ज करण्याची लिंक उपलब्ध आहे. तर ही होती भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या या जबरदस्त भरतीबद्दलची संपूर्ण माहिती. एकूण 250 जागा, कायमस्वरूपी नोकरी आणि उत्तम पगार. आता प्रश्न एकच आहे, कायमस्वरूपी सरकारी करिअरची ही सुवर्ण संधी कोण स्वीकारणार? विचार करून वेळेच्या आत अर्ज करणे महत्त्वाचे आहे.